वॉकॅथॉनची आणि रील चॅलेंज स्पर्धेची संकल्पना होती. सुधाकरराव नाईक साहेबांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मांडली होती. ही संकल्पना आजच्या आधुनिक काळात सुद्धा कशी नेमकी पुढे नेली जाते? खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांची ती दूरदृष्टी होती की तेव्हापासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये विभागाचं काम हळूहळू का होईना सुरुवात झाली आणि आताच्या घटकेला जर आपण सर्व दूर हे जर का सर्व प्रमाण बघितलं तर पावसाचं प्रमाण हे दिवसेंदिवस असं विषम होत चाललेलं आहे. एकाच वेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून भरकन निघून जातोय. पावसाची गती खूप वाढली आणि पावसाचा असं स्कॅन्टी रेनफॉल त्याला आपण म्हणतो. आणि या अल्निनोचा आता जरी आपल्याला प्रभाव थोडासा कमी वाटत असला तरी पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी देखील ह्या असे हे आता वातावरणामधले बदल ज्याचे आपल्याला समजून घ्यावेच लागतील आणि त्याच्यासाठी तरुणाईला साथ घालणे, तरुणाईला याच्या संदर्भात त्यांना अवेअर करणे हाच मुळात याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने या स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं. पाणी अडवा